कर देंगे तो पूरा 100% इथेनॉल में पेट्रोल पूरा बंद हो जाएगा। ये पेट्रोल का चेहरा ही नहीं देखना है हमको। आपल्या कंटेंटचा हेतू कधीच पॉलिटिक्स किंवा इकॉनॉमिकल गोष्टींवरती कधीच नव्हता, पण ही गोष्ट थोडीशी पर्सनल झाली त्यामुळे हा व्हिडिओ बनवला जातोय। तर माझ्याकडे BS6च्या अगोदरची पण गाडी आहे जी की माझी अपाची आहे, ठीक आहे। ते तिला ऑलरेडी प्रॉब्लेम येतोय त्या पेट्रोलचा, त्याच्यातून ती बाहेर नाही पडली की लगेच यांनी E30 आणि E85 लॉन्च केले। चला ठीक आहे, E85 लॉन्च केले त्याच्यासाठी कम्पॅटेबल दुसऱ्या गाड्या पण त्यांनी लॉन्च केलेल्या आहेत, पण जर का त्यांनी E20 पेट्रोल बंद करून जर का E30 टाकायला लावलं तर ती माझी जी गाडी आहे तिच्यासाठी तर ते विषच आहे पूर्णपणे E30। आणि ज्यांनी नवीन नवीन गाड्या घेतल्यात ज्या की E20 कम्पॅटेबल आहेत गाड्या, जे की मी ही गाडी घेतली, अजून कोणी बऱ्याच लोकांनी अशा काही गाड्या घेतल्या असतील, नवीन नवीन 4 व्हीलर घेतल्या असतील, त्यांचं काय, त्यांनी जर का E20 बंद केलं तर त्यांना E30 टाकावं लागणार आहे। एका वर्षामध्ये जर का हे E20 बंद होऊन जर का E30 चालायला लागलं, या गाडीचे आयुष्य कमी होणार आहे। जिथे ही गाडी 15 वर्षाची लाईफ स्पॅन आहे तिथे ती फक्त 7 ते 8 वर्षावरती येणार आहे। आता E20 पेट्रोलने काय होत होतं तर गाडी मिस फायरिंग करते, गाडीच्या इंजिन मध्ये कार्बन साचतोय, गाडीच्या टाक्या गंजतायत, ठीक आहे। या सगळ्या प्रॉब्लेम फेस करावं लागतात प्रत्येक वेळेस। आपण गाडी सर्व्हिसिंगला देताना फुल सर्व्हिस थोडी ना करून घेणार आहे यार। सो या E20 बेस्ट पेट्रोलच्या विरोधात जेवढे काही व्हिडिओज येतील तुमच्या फीडमध्ये, इंस्टाग्रामच्या फीडमध्ये, सोशल मीडियावरती, युट्यूबवरती, त्याला जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा। जे कोणी प्लॅनिंग करत असतील की ह्या इयर मध्ये गाडी घ्यायची आहे, ज्यांनी बुकिंग केली असतील तर त्यांनी कॅन्सल करा, बुकिंग कॅन्सल करा, गाडी घ्यायचा प्लॅन पूर्णपणे ड्रॉप करा।